नमस्कार. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. अनधिकृत बांधकामांचा आरोप. घणसोलीत पालिका निवडणूक उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर घणसोली प्रभाग क्रमांक 7 ई, क, ब आणि अ येथील निवडणूक प्रक्रियेमध्ये एक गंभीर वाद निर्माण झालाय. शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. घणसोली येथील रहिवासी गणेश रोहिदास म्हात्रे यांनी निवडणूक अधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त तसंच राज्य निवडणूक आयोगाकडे सविस्तर लेखी तक्रार सादर केली आहे. या तक्रारीमध्ये म्हात्रे कुटुंबियांच्या नावावर विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या तक्रारीनुसार सेक्टर 8 रोहली येथे असलेल्या भूखंडावर पार्किंगच्या जागेत लक्ष्मीनारायण हॉल तसंच शाळेची इमारत अनधिकृतरित्या उभारण्यात आली आहे. यासोबतच राबाळे येथील सर्वे क्रमांक 18, 19, 20 आणि 28 या जमिनींवर सिडकोच्या MRTP कायद्याचं उल्लंघन करून बांधकाम झाल्याचा आरोप आहे, ज्याबाबत महानगरपालिकेनं आधीच नोटीस दिल्याचं नमूद करण्यात आलंय. तसंच घोटवली गावात घर क्रमांक 147 बाबत वास्तव्यासंदर्भात चुकीची माहिती देण्यात आल्याचा तसंच कुटुंबियांच्या नावावर असलेल्या बंगल्यांबाबत आवश्यक परवानग्या न घेतल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधील भागीदारी, भाडे करार आणि उत्पन्नाची माहिती निवडणूक अर्जात लपवल्याचा आरोपही करण्यात आलाय. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार उमेदवार किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर अनधिकृत बांधकामं आढळल्यास उमेदवारी अर्ज रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. निवडणूक प्रशासनाकडून या तक्रारीवर काय निर्णय घेतला जातो याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचं लक्ष लागलंय. ही बाब निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी महत्त्वाची मानली जाते. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क